मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। MIG क्लबमध्ये कार्यक्रमाचे आयोजन। शिवाजी पार्कच्या सभेचा सस्पेन्स अद्यापही कायम। सभेला मिळणारी परवानगी लांबणीवर। शासन स्तरावरती अद्यापही निर्णय प्रलंबित। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्ष आग्रही। माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांची सभा। महेश सावंत यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। चुलत भावाच्या विरोधात आदित्य ठाकरे प्रचाराच्या मैदानात। मराठा समाज कायमच हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिला असून विधानसभेला सुद्धा महायुतीच्या बाजूने उभा राहील। फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीकडून मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न, फडणवीसांचा आरोप। काँग्रेसनं पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची केली निवडणूक आयोगाकडे तक्रार। निवडणूक प्रचाराच्या दरम्यान खोटी विधानं केल्याचा आरोप। मुंबई जोडण्याची महायुतीची भूमिका तर महाविकास आघाडीची मात्र तोडण्याची भाषा। पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवरती निशाणा। काँग्रेस SC आणि STंचं आरक्षण घालवणार, मोदींचा आरोप। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या तोंडामधून हिंदू हृदय सम्राट वदवून दाखवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान। उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या हाती आपला रिमोट कंट्रोल दिला, मोदींचा ठाकरेंवर निशाणा। मुंबईच्या विरोधामध्ये कुणी षडयंत्र रचलं तर त्यांना सोडणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा। देशाच्या इतर भागामध्ये मुंबईचं उदाहरण दिलं जातं, मोदींचं वक्तव्य। अमित शहांची आज हिंगोलीसह यवतमाळच्या उमरखेड आणि चंद्रपूरमध्ये सभा। हिंगोलीच्या रामलीला मैदानावरती सभेची जोरदार तयारी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। ठाण्यामधल्या मोह विद्यालयामध्ये व्यापारी आणि महत्त्वाच्या व्यक्तींसोबत बैठक आणि त्यानंतर नाशिकमधल्या बुद्धजीवींसोबत साधणार संवाद। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार। आज राज्यभरामध्ये एकनाथ शिंदेंच्या 2 तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रत्येकी 3 सभा। कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये आज शरद पवार यांच्या 4 जाहीर सभांचं आयोजन। अजित पवार गटामध्ये गेलेल्या हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील यांच्या मतदारसंघावरती शरद पवार यांचं विशेष लक्ष। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या 2 जाहीर सभा होणार। सिल्लोड आणि वैजापूर या मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या सभांचं आयोजन। गोरेगाव विधानसभेमध्ये महायुतीमधला वाद चव्हाट्यावर। भाजपच्या विद्या ठाकूर यांच्याकडून समाजहिताचं एकही काम नाही, त्यांना पराभूत करणार, शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा संघटक मिलिंद कापडे यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एकत्र येऊन भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे गद्दारीचा प्रश्न येत नाही, मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं शरद पवार यांना प्रत्युत्तर। अहिल्यानगरमध्ये थोरात आणि विखे असा संघर्ष शरद पवार यांच्यामुळे वाढला। माझा कट्ट्यावरती राधाकृष्ण विखे पाटील यांचा शरद पवार यांच्यावरती गंभीर आरोप। राहुल गांधींनीच आम्हाला काँग्रेसमधून बाहेर ढकललं, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा माझा कट्ट्यावरती मोठा गौप्यस्फोट। राहुल गांधींनी सुजय विखेंना काँग्रेसच्या ऐवजी राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी सांगितलं होतं, विखेंचं वक्तव्य। राहुल गांधींचा महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांशी संवाद। शेतकऱ्यांनी सांगितल्या राहुल गांधींना त्यांच्या समस्या। महाविकास आघाडीचं सरकार आल्यास कर्जमाफी करणार, राहुल गांधी यांची ग्वाही। काँग्रेसचे नेते राहुल गांधींची नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाला भेट। प्रवाशांसोबत राहुल गांधींनी मारल्या गप्पा आणि उसाच्या रसाचाही घेतला आस्वाद। यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी। नांदेडमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी महिलांसोबत साधला मराठी भाषेमधून संवाद। मी माझ्या मराठमोळ्या भावा बहिणींवरती खूप प्रेम करतो, संवाद साधत असताना राहुल गांधींचं वक्तव्य। बटेंगे तो कटेंगेच्या प्रचाराला समर्थन करत नाही, ABP माझाच्या कट्ट्यावरती भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। बटेंगे तो कटेंगे ही भाजपची अधिकृत घोषणा नाही, भाजपचे नेते अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य। बाहेरील कुणीतरी हे पसरवलंय, चव्हाण यांचा योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरती आक्षेप। बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा महाराष्ट्रामध्ये चालत नाहीत, भाजपच्या नेत्यांना या घोषणेमधून काय साध्य करायचंय, इंदापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा सवाल। वर्ध्याच्या आर्वीमधल्या सभेमध्ये रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवरती सडकून टीका। फडणवीस अतिशय खोटं बोलणारं व्यक्तिमत्व, नेताच जर एवढं खोटं बोलत असेल तर उमेदवारांचं काय, रोहित पवार यांचा हल्लाबोल।
लाडकी बहीण योजना ही योजना नसून ती लाडकी खुर्ची बचाव योजना आहे. रोहित पवार यांची लाडकी बहीण योजनेवरती टीका. रायगडच्या कर्जतमध्ये आदित्य ठाकरे यांची सभा. आदित्य ठाकरेंची कर्जत खालापूर मतदारसंघामधल्या शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यावरती टीका. शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचं काम सुरू असल्याचाही केला आरोप. दापोलीमधल्या सभेमध्ये आदित्य ठाकरे यांची रामदास कदम यांच्यावरती टीका. ज्यांना आपलं समजायचो, काका अशी हाक मारायचो, त्यांच्या मुलांना आम्ही आमचे मित्र समजायचो, ते खोके सरकारमध्ये गेले. दापोलीमध्ये रडणारे गद्दार आहेत, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. आदित्य ठाकरे यांना जनाची नाही तर मनाची लाज असती तर योगेश कदम याला गद्दार म्हणायची हिंमत झाली नसती. रामदास कदम यांची जहरी शब्दामध्ये आदित्य ठाकरेंवर टीका. आम्ही मतदान केलं म्हणून हे खासदार झाले. संजय राऊतांचे धंदे आम्हाला माहिती आहेत. गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका. मंदा म्हात्रे या आमच्याकडे होत्या तेव्हा त्यांची भाषा चांगली होती, मात्र आता भाजपच्या संगतीमध्ये जाऊन त्यांची भाषा बिघडली आहे. बेलापूरच्या सभेमध्ये सुप्रिया सुळे यांची मंदा म्हात्रेंवर टीका. हेलिकॉप्टर, विमान, बाय रोड येणाऱ्या नेत्यांवरती निवडणूक आयोगाची करडी नजर. प्रचार बंद होईपर्यंत निवडणूक आयोग नेत्यांची तपासणी करणार. निवडणूक आयोगाचा निर्णय. विधानसभेच्या 288 जागांसाठी 2086 अपक्ष उमेदवार रिंगणात. यामध्ये बंडखोरांचाही समावेश. बसपाचे सर्वाधिक 237 उमेदवार तर वंचितकडून 200 उमेदवार रिंगणात. आरतीसाठी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन नरेंद्र मोदी यांनी न्यायव्यवस्थेचा पाया कमकुवत केला. असीम सरोदे यांची टीका. नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्याबद्दलची याचिका प्रथमदर्शनी तथ्यहीन. उच्च न्यायालयाचा निष्कर्ष. मलिकांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याच्या भूमिकेवरती न्यायालयाचा सवाल. 9 डिसेंबरला पुढची सुनावणी. रश्मी शुक्ला यांच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका. शुक्लांना पुन्हा सेवेमध्ये घेतलं जाऊ नये अशी मुंबई काँग्रेसची याचिकेमधून मागणी. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील 16 नोव्हेंबरला येवल्याच्या दौऱ्यावर. येवला लासलगाव मतदारसंघामध्ये जरांगेंचा सांत्वनपर दौरा. जरांगेंच्या दौऱ्यामुळे भुजबळांचं टेन्शन वाढणार. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी. नेवासा इथल्या हेलिपॅडवरती तपासणी पथकाकडून बॅगांची तपासणी. बॅग तपासणीवरून उद्धव ठाकरे एवढी बोंबाबोंब कशासाठी करतायत? संजय निरुपम यांची उद्धव ठाकरेंवर टीका. शिंदे फडणवीसांची सुद्धा बॅग तपासली, त्यांनी बोंबाबोंब केली नाही. निरुपम यांची प्रतिक्रिया. जालन्यामधल्या हेलिपॅडवरती अमित देशमुख यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक विभागाच्या पथकाकडून तपासणी. गोंदियामध्ये नाना पटोले यांच्या बॅगांची तपासणी. तिरोडा इथल्या हेलिपॅडवरती निवडणूक आयोगाच्या पथकाकडून बॅगांची तपासणी. रत्नागिरीच्या जयगड जेएसडब्ल्यू हेलिपॅडवरती उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची सुद्धा तपासणी. सामंत यांनी दर्शवली निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचं पालन करण्याची तयारी. रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामधून उदय सामंत 5व्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात. सामंत यांनी वाटदमध्ये मेळावा घेऊन भरभरून मतदान करण्याचं केलं आवाहन. बच्चू कडूंच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी डॉक्टर नैना कडू या मैदानात. घरोघरी जाऊन नैना कडू यांनी केला प्रचार. अचलपूर मतदारसंघामधून बच्चू कडू हे निवडणुकीच्या रिंगणात. हडपसरचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र महानगरपालिका आवश्यक. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर हडपसरची स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करणार अशी ही घोषणा. इम्रान प्रतापगडींच्या सभेला पोलिसांची परवानगी नाही. यशवंत सिंग ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला वाहतूक कोंडीचं कारण देत परवानगी नाकारली. मराठा आरक्षणाचा प्रश्न असो की वक्फ बोर्डाचा, सर्व प्रश्नांसाठी एकत्र येऊनच लढाई लढावी लागणार. सपाच्या खासदार इकरा हसन यांचं वक्तव्य. तुळजापूर मतदारसंघाचे सपाचे उमेदवार देवानंद रोचकरी यांच्या प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या. भांडूपमधल्या मनसेचे उमेदवार शिरीष सावंत यांच्या प्रचारासाठी प्रकाश महाजन आणि वैभव खेडेकर यांची हजेरी. यावेळी कलाकारांनी पथनाट्याच्या माध्यमातून मांडल्या भांडूपमधल्या समस्या. नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. नाशिक पूर्व मतदारसंघामधील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या वाहनावरती हल्ला. पैसे वाटप थांबवल्याचा भाजपचा दावा.
खासदार सुप्रिया सुळे यांची नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाला भेट, महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते आणि भाजपच्या समर्थकांमध्ये बाचाबाची आणि त्यानंतर सुळेंची पोलीस आयुक्तांसोबत चर्चा। मोठ्या प्रमाणावरती शिक्षक हे विधानसभेच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले, त्यामुळे शिक्षकांच्या अभावी ज्या ठिकाणी शाळा भरवणं शक्य होणार नाही अशा शाळांना 18 ते 20 3 दिवस सुट्टी जाहीर। आचारसंहिता भंगाच्या 6,381 तक्रारी निकाली, तर 536 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त। नाशिकच्या येवल्यामध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई, एटीएमच्या वाहनामधून 41 लाखांची रोकड जप्त, पैशांची पावती आणि प्रत्यक्ष रकमेमध्ये 10 लाखांची तफावत आढळल्यामुळे कारवाई। संभाजीनगरवरून जळगावकडे जाणाऱ्या चेकपोस्टवरती 19 कोटी रुपयांचं सोनं आणि चांदी पकडली, जळगावमधील नामांकित सराफाचं सोनं असल्याची माहिती। अमरावतीमध्ये पोलिसांकडून 5 कोटी रुपयांची चांदी आणि सोनं जप्त, नागपुरी गेट पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण सुरू, 15 दिवसांमध्ये 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर 5,700 रुपयांनी घसरले। गुरुवारी 74,500 रुपये सोन्याचे दर, तर चांदीचे दर तब्बल 11,000 रुपयांनी उतरून 89,000 रुपये प्रति किलो। निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या, कल्याण सीएसएमटी तसंच पनवेल सीएसएमटी अप आणि डाऊन मार्गावरती रात्रकालीन विशेष गाड्या चालवल्या जाणार। थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षा इतर जिल्ह्यांमध्ये जास्त थंडी, नाशिकमध्ये गुरुवारी 13 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद, तर अहमदनगर, जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये सुद्धा थंडी वाढली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।